ओ पांडू मामा. मग पांडू मामा कुठून आले? काही नाही रे, ऍडमिशन करायला गेलो होतो. रिंकूचं कॉलेजमध्ये टाकायचं ना तिला आता. अरे बापरे, कॉलेजमध्ये चालली का ती आता? एवढीशी होती तेव्हा बघितलं तिला मी. झालं का मग ऍडमिशन? कुठं झालं अजून? कॉलेजवाला एवढं डोनेशन मागतायत, कुठं आणायचे एवढे पैसे? अरे मामा, ते तुमचं लहानपणीचे मित्र नाही का, किसन जाधव? हा, किसन जाधव. त्यांचं कॉलेज म्हणे स्वतःच. हो ऐकलंय मी पण 10 वर्ष झाले रे सचिन त्याला भेटून आता. अरे मामा त्यात काय, तुम्ही तर लंगोटे आहात. मी तर खूप किस्से ऐकले तुमच्या लहानपणीचे. अरे आता खूप मोठा माणूस झाला तो, मला ओळखतं की नाही काय माहिती. आणि अचानकच कोणत्या तोंडाने मी त्याच्याकडे काम घेऊन जाऊ रे? अरे मामा, मित्रपणात छोटा मोठा काही नसतं. तो एसपी असो कलेक्टर असो, मित्र हा मित्रच असतो. हो ते बरोबर आहे, पण बरं नाही वाटणार रे सचिन. घरचं कॉलेज सोडून दुसरीकडे चालले तुम्ही. तुमच्याकडे नंबर आहे का? द्या इकडं, मी बोलतो. नंबर जुना आहे माझ्याकडं, आता लागेल की नाही काय माहिती. तुम्ही द्या, बघू आपण लावून. हॅलो हॅलो, जाधव सर बोलतायत का? हा बोलतोय, यांच्याशी बोला. किसन, पांडुरंग, अबे साल्या कुठेस रे तू? इकडंच रे गावाकडं. अबे साल्या किती वर्ष झाले, आज आठवण आली का तुला माझी? माझ्या कामामुळे मी तर इकडेच गुंतलो, पण तुला काय झालं रे मला कॉल करायला? अरे तसं नाही बाबा, तू मोठा माणूस झालास, आता ओळखशील की नाही काय माहिती बाबा मला, म्हणून त्याला कॉल नाही केला मी. जास्त माजला का रे? लहानपणीचा मित्र आहेस तू माझा, आणि मित्रपणा छोटा मोठा करतो का? बरं ते जाऊ दे, काय काम काढलंस आज? कसं का आठवण आली बाबा माझी? आपल्या रिंकूचं कॉलेजमध्ये ऍडमिशन करायचा विचार चालू आहे. आपल्या कॉलेजमध्ये होईल का ऍडमिशन? पूर्ण कॉलेजच तुझं आहे बाबा. तू आधी मला इकडे येऊन भेट, आणि ऍडमिशनचं तर बिलकुल टेन्शन नको घेऊस. हो हो येतो येतो येतो. हो लवकर ये बरं का, मी वाट बघतोय तुझी. हो 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 हो. बघितलं का मामा, माणूस किती मोठा झाला ना, तर मित्रपणा विसरत नसतो बरं का. खरंय बाबा तुझं.